कर्णधार टायगर्स. थोडे अवघड जोड शब्द आहे, समजून घ्या. चला परदेशी वॉरियर्स, चला क्षेत्ररक्षण लावायचं. चला कॅनेटिन्स पात्र होऊ नका. माईक आमच्या हातामध्ये आहे. सारखं सारखं जर तुम्ही नाव पुकारायला लावले तर पॅनल्टी बसू शकते. अप्पू शेट काळे सनरायझर्स यांनी त्यांचे 2 फलंदाज पाठवायचे. जिंकण्यासाठी त्यांना 71 धावांची गरज. ब्लॅक पॅन्ट स्पोर्ट शूज हे कंपल्सरी राहतील. संदीप पंच देतो, थांबा. ठीक आहे. लेग साईडच्या स्वरूपात पंच म्हणून थांबलेत गणेश कांते आणि कुंदन. मुख्य पंच कुंदन. सागर दादा बोला. पोरगी झोपली काय? चल गाणू चालू कर गाणू. ए गाणू मी म्हणलं तिला झोपून येते काय नव्हता. अरे बाबा आणि आता बारीक बापू शेट काळे सनरायझर्स सारखी संघाकडून खतरनाक फलंदाज अजय काळे आणि प्रफुल्ल खोपडे. दोघांचे तुम्ही का? खतरनाक जोडी. तेवढंच काम असेल मग काय. आणि आमचे जीवलग मित्र रवींद्र दादा टायगरचे कर्णधार रवी एक घास खाला का? राज चोरगडे. पहिले षटक घेऊन आला तो कार्तिक स्वामी. आपल्या संघासाठी काय करतोय तो बघायचंय. कार्तिक स्वामी आपली खुर्ची ठीक आहे. म्हातारे बसले का? चला जयश्री महाकालचे कर्णधार. पाणी टाकतो तेच पाणी मोकाल टाकले. काय आहे का नाही दांड का बेंच यायचा? मी नसतो इथे, खाली असतो. आता ती कॅमेरा चालणं झालं तिकडचं म्हणून गेले एक जण. पाय नाही काय तरी हल्लो काय पडन काय कॅमेरा हलतो नाही, अँगल हलतो. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला स्वरूपाचा सुंदर असा फटका चौका. चला जयश्री महाकाल शेवटचा पुकारे. पॅनल्टीज पात्र होऊ नका. पुढचा चेंडू सामना करतोय तो अजय काळे. निर्धावाचा सुंदर असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकतोय तो कार्तिक आपल्या संघात. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू कमबॅक केलंय म्हणावं लागेल कार्तिक स्वामी. पुन्हा एकदा सुंदर असा सरळ मारलेला फटका 1 धावेसाठी. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो संघ मालक सूरज परदेशी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काही समजलेलं नाहीये प्रफुल्ला. चला विशाल काका टॉच ओढून घ्या. युट्यूबवाले टॉच ओढवताना दाखवत जा. ग्राउंड क्वालिटी जरा मागच्या वर्षी आले तेव्हा सगळी मातीच होती का? उडवताना तर
पॉवर प्ले काल उपाशी नेलो म्हणून आज बॅटिंग वेळ पॉवर गेला. प्ले घेतलाय. काल 2 वाजले आम्हाला एका सगळं षटकानंतर हॉटेल संघाची धावसंख्या झाली यांनी ती नियोजनच नव्हतं केलं 12 उपाशी धावा. चक्कावर मग फोन करायचा ना यार. मोबाईलच नव्हता ठिकाणी तुला प्रवीण दादा तुला टायगर्स 9 वाजता तुला इथून काहीतरी गाडी यांनी गाडी नाही आणली तुला जिंकून घेतली का नाही क्षेत्ररक्षण गाडी? घेतलेलं गाडी घेतली आणि स्कूटी. जयश्री महाकाल शाईन यांनी कधी घेतली फलंदाजी स्वीकारलेली. दिवाळी. होय. बरं झालं तू कसा आलाय मोठ्या गाडीत आलाय या ठिकाणी प्रफुल्लच्या बॅट मध्ये आलेला स्ट्रेट दिशेने फटका. चल बाबा आलाय तो गणेश ठोंबरे. बॉल गावा नाही घेत तुम्हाला सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढी सुंदर अशी फलंदाजी करतोय तो प्रफुल्ल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. खेळ घेतलाय. मोठा धक्का बसलाय तो आपू शेतकाळे सनरायझर या संघाला प्रफुल्लच्या रूपात. मोबाईल नव्हता मग यायचं ना तिथं कुठं हे काय पुढच्या बिल्डिंग अरे नाही काल कामच इथं नव्हतो इथलं 11 समोर राखलो नंतर आणि नुसते तिथलं 8 ला चालू झालं तुषार 2 सेटअप आहे तिथे मोरे. वेगळी पर्यंत इकडे मी इथलं जरा तिथे गेलो टाइमपास सुंदर असा टाइमपास घुसला चांगला फलंदाज. एकनी फलंदाजी करतो तो तुषार मोरे. जाताना सगळी संगत जेव्हा येईल कशाच काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो गणेश ठोंबरे. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडूचा सामना करतोय तो तुषार मोरे आणि पॉवर प्ले ना लेग साईडच्या दिशेने लांब लचक मारलेला असा पुन्हा एकदा लांब लचक षटकार. हॅलो नाहीये. कुठं येतो कुठं बसलाय सुंदर अशी गोलंदाजी करतोय गणेश परंतु तेवढ्याच मला काय बॉलाची दिसेना. फलंदाजी करतोय तुषार. मला काय दिसा ये जाऊ दे ये. या ठिकाणी उत्कृष्ट अशी किपरिंग केली. आपला झेल घेतला आपल्या संघासाठी. थांबा सांगतो 1 मिनिट. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. 26 धावा. आणि आता आलाय तो कालच्या दिवसाचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी घेतला तो अक्षय कांबळे. काहीच नव्हतं बघूया आपल्या संघासाठी मोकळं टेक्स पण दिसला नाही पाहिजे पुढचा. पुन्हा एकदा असं होय हा वाईट बॉल. पांढरा चेंडू वाईट बॉल. त्यात किती पुढला फ्लेक्स आहे ना खालचा ही पांढरी पट्टी अजिबात दिसली नाही पाहिजे.
मार्मिथित असे सुंदर असे सामने बघायला मिळत आहेत. या ठिकाणी संघासाठी इथं बसा इथे बोका बिगिरी इथे बस. शी बेळ खा की सर नको वेळ आता काय यानंतर होणाऱ्या सामनाच्या सामन्याच्या संघामध्ये माहिती आहे का प्रवीण काय? दादा हरपळे पाणी सांडलं ना हे यांचं पुढचं सरचं असं स्वागत. सांडली ती लोक काल त्यांनी धर. विशाल काका हरपळे या संघाला मात दिली. तिथं आहे बेळ तुम्हाला अजून एक 2 अंडे तुमच्यासाठी आणली ती मला माहिती तुम्ही देणार आहे. सुंदर असे त्यांचे खेळाडू निखिल कांबळे आणि रवी चोरमडे. करायचं नुसतं. सुंदर असा offside विषय आम्ही नाही त्यासाठी काय करतोय ते बघायचंय. काल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अक्षय कांबळे संघाला कॅमेराचं होय का हो?
झाले ते लिंकिंग होते प्रजिता हरपळे सुंदर अशी खेळी करत होते. ऑफ साइडला त्यांनी एक षटकार मारला होता. समज तू एवढा क्लोज गेला इथं बरोबर इथं वर बघ थोडी बघ इथं बघ एवढा क्लोज गेला ना हा या फ्रेमला जा असा इथं फिरवला ना शिकवतोय तिथे आणि आता आलाय तो संघाचा समजा इथून तुला उपकर्णधार स्टिक कशी जायची शुभम कशी सुरवसे. असं जायचं तो एक घाणाघाती फलंदाज आहे. किंवा ना तू असं जर डायरेक्ट घेतला ना हो शुभम सुरवसे मला तर आपल्या भागामध्ये कराटेचे तो क्लासेस घेतो. खाली एवढी जागा सोडायची इथून खालचं आहे ना पाय सोडून द्यायचं धर. भरपूर असे मुलं त्याच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण घेतात. शुभम सुरवसे पुढचा चेंडू या ठिकाणी अतिशय लांब लचक मारलेला हा षटकार. क्रिकेटर कोणत्याही प्रकारचा असू कधीही तो कोणतेही फलंदाजी गोलंदाजी करू शकतो. त्याच्यामध्ये तेवढी जिद्द पाहिजे. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने कटवलेला चौकार. प्रवीण दादा हरपळे टायगर्स विरुद्ध जयश्री महाकाल 11 असा चालू सामना. अतिशय उत्कृष्ट असा सामना. निर्धाव चेंडू रिव्हर्स शिप मारायच्या नादात उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतोय तो रवी. निर्धाव चेंडू कोणती धाव नाही. पुढचा चेंडू या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने मारला. सुंदर असा जमिनी लागून आलेला चेंडू. चुकतंय माझं थांब चौकार आर पार चौकार. या ठिकाणी काका तुम्ही थोडी कॉमेंट्री करा. दोन षटकानंतर संघाच्या संघातील 22 बोलले आहेत. संघाचं 30 षटक घेऊन आलाय तो रविराज. पुढील चेंडू आणि क्षेत्ररक्षण त्यावर एक धाव. चुकतोय रे मी टच नको रोशनी. पुढील चेंडू पंच निर्धाव चेंडू नाही. पुढील चेंडू आणि या ठिकाणी चेंडू यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. पुढील चेंडू आणि एक धाव वाईड आणि एक धाव ना अशा दोन धावा का पंच. ठीक आहे 1 ओके. दादा आपण पान खाल्ल्यामुळं का असं बोलताय. पुढील चेंडू
आणि यावरती 4 धावा चौकार. अत्यंत शांत गतीने चाललेला हा सामना. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना लवकर खेळायचा आहे. अजून पुढे भरपूर सामने आहेत. अत्या पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडू रवी यांचा. स्कोर आवर समजा सांगितलं जाईल दादा, याची नोंद घ्यायची. आणि टोलला चेंडू यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. यहाँ पे विनंती है, नरेंद्र भाई मोदी आए हैं. मेरा कहना है ये जो विशाल का कार पड़े किंग्स है, उनको विनंती है कि आप टॉर्च उड़ाने के लिए इधर आए हैं. और आकाश फाट के हार पड़े आणि गगनचुंबी षटकार. आकाश हरपळे खाली काय करते वर करायचं तर खाली आणि नो चेंडू. या चेंडूवर फ्री हिट राहील. काय करते हा बोल ना. हा आवाज मोठा काढ. हे बंगार आहे सगळ्यांना माहिती. पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडू. फ्री हिटचा कोणताही फायदा नाहीये. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू यावरती बघू झेलबाद. या ठिकाणी विनंती की चला सामना चालू करा. पंच घानागाची फलंदाज दीपक. आकाश हरपळे आपल्याला विनंती एक टोआ छोडण्यासाठी इकडे यायचंय. विशाल हरपळे किंग्स सुपर किंग्स. आकाश हरपळे 5 रनाची पेनल्टी तुम्हाला 3 मग कळलं का. डॉट बॉल. पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि यावर टोलला चेंडू. 6 धावा षटकार. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. घेतोय मला काय कळाना. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 46. आणि हॅलो या ठिकाणी विशाल हरपळे सुपर किंग्स आणि हरपळे टायगर्स. या ठिकाणी प्रवीण दादा टॉच उडवतात. दादांना विनंती की जाखून टॉच उडवत. थांबा 1 मिनिट दादा. हा तसं असते. चापा या ठिकाणी टॉस जिंकून 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 46. या ठिकाणी आकाश हरपळे टायगर्स यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आणि टोलला चेंडू यावरती षटकार. उत्कृष्ट असे पंच कुंदन ठाकूर
आणि वर आहेत ते पुढील चेंडू आणि यावरती झेलबाद. दोन चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक. सामना चालू करा. शुभमयांची जागा भरून काढण्यात आला तर तुषार. पुढील चेंडू आणि षटकार. बनाव. पुढील चेंडू राजेश तुषार. ए आरडाओरडी करू नको, पेनल्टी देईन. चल तिकडे मागो, पेनल्टी देईन. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू, यावरती 6 धावा. षटकार. पंच बरोबर, बहुत गोष्ट असं पंच उत्कृष्ट अशी फलंदाजी तुषार यांची. पुढील चेंडू आणि काय पंच. दीपक तुम्ही नका सांगू, तिथे आहेत पंच, ते सांगतील. नो बॉल, फ्री हिट राहील. आणि निर्धावाचा चेंडू, कोणताही फायदा नाहीये फ्री हिटचा. पुढील चेंडू सामना करेल तो तुषार. आणि तर चेंडू 6 धावा. षटकार. तुफानी फलंदाजी तुषार यांची. या ठिकाणी संघाचा स्कोर झाला तो 71. जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष्य. एकाहत्तर झालाय, जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष असेल. या ठिकाणी युवा नेते प्रतिभा भारपळे यांना विनंती की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय. पुढे अजून मॅची आहेत, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आज वडकीमध्ये उत्कृष्ट असे पंच आमचे मित्र बाळासाहेब भारपळे. चांगली भूमिका आपण गाजवत आहात. उत्कृष्ट असे पंच आमचे मित्र कुंदन भाऊ. नाही, काल ज्यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या संघाला विजय करून दिलं ते आमचे मित्र सबल्या. आबा विनंती आपल्याला की आपला संघ चांगल्या पद्धतीने आतमध्ये घेऊन या लाईन शीर, अन्यथा तुम्हाला माहिती आहे मग काय होतंय. अजिबात चालणार ना, लाईनीत घेऊन आतमध्ये आपण प्रवेश करा ही विनंती. या स्टार्ट. धन्यवाद. दीपकला आणलाय का? त्यालाही सर आहे 2 नंबरला वाटतं.
नवीन बॉल द्या. तुला बरं वाटणार ना. कलर गेला डायरेक्ट मध्ये घेऊन द्या घेऊन द्या. काल पण त्यांनी रवींद्र दारपळे टायगर्स आपल्याला विनंती की आपण आपले 2 फलंदाज पाठवा. आबा क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडे त्यांचे 2 प्लेयर जर 2 मिनिटात आले नाही आतमध्ये तर 5 रनाची पेनल्टी दिली जाईल. याचं लक्ष घ्या, लक्षात ठेवा. जर आपण 2 मिनिटात मैदानात नाही आले तर 5 रनाची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. रविराज चोरगडे आपल्याला विनंती. कर्णधार आबा क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 मिनिटात जर हिने आतमध्ये आले तर 5 रनाची पेनल्टी देणार आहे. यायलाच लागतं इथं. ही स्ट्रिक बुक आहे. कसं आहे दादा, सर्वांना सेम नियम आपण ठेवलेले आहेत आणि असे संघ मालक आम्हाला कायम सहकार्य करतात. रवींद्र दारपळे फुरसुंगावचे उपसरपंच, त्याचप्रमाणे फुरसुंगावचे उपसरपंच राजू शचंद, आपलंही सहर्ष असं स्वागत. त्यांनी आयोजकांना आज चॉकलेटची बरणी आणली होती, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. अंडे तर पंच सामना चालू करा. पंच तुम्हाला विनंती की अजून पुढे 4 सामने आहेत, याची नोंद घ्या. आपल्या ठिकाणी फक्त 1 वाजेपर्यंत परमिशन आहे. 9:30 वाजलेले आहेत, तर 1च्या आतमध्ये आपल्याला पंच सर्व मॅच उरकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही टीमला सूचना द्या. मला नाही ना हालता यायचं आता. फिल्डिंग वाल्यांना विनंती. आबा आपला एक 12 प्लेअर पुढे. हा आलाय इथंच आहे. चेंडू आणि काही वल्ला असल्यामुळे थोडस घसरलं. प्लेअरला विनंती आहे की आपली काळजी आपण घ्या. थोडस खाली तिथे पडल्यामुळे ते ओलं झालेलं आहे. यावरती चौकार. संघाचं पहिलं षटक घेऊन शुभम आणि टोलला चेंडू. यावरती षटकार. बोला नाहीला कोण आहे का आयोजक? विकीचा 2 मिनिटं बॉलिंग. चेंडू सामना करेल तो गिरीश. शुभमचा सामना करेल तो गिरीश आणि टोलला चेंडू. यावरती गचाळा असं क्षेत्ररक्षण. कॅच सुटलेला. यावरती 1 धाव. तिकडे चालू आहे ना पण बंद आहे तिकडे. बरं आलो मी 2 मिनिटात. आमच्या VSM वायफाय इंटरनेट आम्हाला मोलाचं सहकार्य यांचं या ठिकाणी लागलेलं आहे. आणि पंच यावरती काय 6 धावा षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी गुड्डे यांची. VSM इंटरनेट वायफाय जर कोणाला असेल तर सांगा.
आणि टोलला चेंडू यावरती एकच धाव. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू काय चौकार. एक षटकानंतर संघाची धाव संख्या बिनबाद ती 22. पॉवर प्ले कंटिन्यू राहील. एक षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 22. संघाचं दुसरं षटक घेऊन आला तर सोहन भोसले. पाहिला तू कधी बसतो का रात्री अजून पुढं कोणाच्या इव्हेंटला मला हे म्हणलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो सोहम भोसले. पुढील चेंडू सामना करून बघून द्या आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि ऑफ साइडला टोलला चेंडू. मला वाटतं यावरती 6 धावा. निर्धाव चेंडू यावरती एकच धाव. पुढील चेंडू आणि या ठिकाणी टोलला चेंडू आणि पंच काय या ठिकाणी चौकार. पुढील चेंडू आणि 6 धावा. षटकार. रवींद्रदादा यांच्या चेहऱ्यावरती हास्य, कारण की आपला संघ विजयाच्या दिशेने आहे. दोन षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 39. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या 39. संघाचं तिसरं षटक घेऊन तो आबा. स्वतः कर्णधार या ठिकाणी संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू यावरती 4 धावा. हा पुढील चेंडू आणि गगन चुंबी षटकार. 6 धावा षटकार. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू आणि झेलबाद. मागून टाकायला लागेल ना. संघाला बसलेला
पहिला झटका. गुड्डे यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो बालाजी विवर्धन उर्फ बाल्या. प्रचाराचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी 2 धावा. पुढील चेंडू. दोन धावा. पुढील चेंडू. आज शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आबा यांची. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 53. बारा चेंडू 19 धावा. 8 रन आहे दादा. 19 आहे. 12 चेंडू 19 धावा. रन झाले ते 53. 72. बरोबर आहे का केलसी? चुकणार नाही तर कोणत्याही संघ मान्य नाही. आणि टोलला चेंडू यावरती 4 धावा. चौकार. पुढील चेंडू. शुभमचा सामना करेल तो गिरीश. पंच चालू करा सामना. पुढील चेंडू. हॅलो. पुढील चेंडू शुभम यांचा. आणि क्षेत्ररक्षण यावरती सगळे प्लेयर एकाच ठिकाणी आले त्यामुळं कोणी हा झेल पकडू शकलेला नाहीये. पुढील चेंडू सामना करेल तो गिरीश. शुभम तो गिरीश. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. षटकार. 6 धावा. षटकार. अजून एक चेंडू शिल्लक. पुढील चेंडू. आणि 6 धावा. षटकार.
अण्णा जर्किंग वेळ काढा लगेच. आणि 2 तडाखेबाज फलंदाज. आता फक्त एकच करायचं आहे 6 बॉल म्हणजे 1 ओव्हर 1 रन. कोणते चला जर्किंग वगैरे काढा. विशाखा हरपळे सुपर किंग्स, आकाश शेट हरपळे टायगर्स. आपल्याला विनंती की आपले 11 प्लेयर हे प्लेयर बाहेर आल्यानंतर एका मिनिटात जर आतमध्ये नाही गेला तर 5 रनाची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल, याची नोंद घ्यायची. दावा आणि षटकार संघ विजयी. प्रवीण हरपळे टायगर्स विन. लाल यस. गावचे माजी उपसरपंच मान्य राजशेठ चंद आपले या ठिकाणी सहर्षात स्वागत. आमचे मित्र अजय भाऊ मोरे आपले सहर्षात स्वागत. या जीवन तुम्ही आत्ता होणारा सामना विशाल काका हरपळे सुपर किंग्स त्यांची बॅटिंग आहे आणि दुसरी टीम आकाश हरपळे टायगर्स. चला टायटन्स. हा टायटन्स आकाश हरपळे टायटन्स. आपल्याला विनंती आहे टॉर्च आकाश हरपळे यांनी जिंकला होता आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. हो इश्क्या चला चला आतमध्ये चला. ते बाहेर गेले तुम्ही आतमध्ये यायचं म्हणलं की यायचंच, अन्यथा 5 रनाची पेनल्टी जाईल. कुंदन चला लवकर चला आणि लगेच क्षेत्र संसदून घ्यायचंय. 2 तडाखेबाज फलंदाज ज्याने सर्वांच्या मनावरती राज्य गाजवलं असा प्लेयर तो शैलेश अण्णा सुतार आणि विशाल काका हरपळे. या ठिकाणी अमोलजी वाजे आपले या ठिकाणी स्वागत. अजित मामा कराडे आपले या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. लवकर सामना चालू करा. अजून पुढे भरपूर मॅच आहे त्याची तुम्ही अंपायर नोंद घ्यायची आहे. झालं केअर बॉल घेऊन पळ आतमध्ये. आतमध्ये पळत बॉल चेक करायला हवा आणि सामना चालू करा याची नोंद राहील. ओमकार चल स्कोर बोर्ड राहिला. आमच्या टीम मध्ये तडाखेबाज फलंदाज आनंद भोसले आपण आलात आपलं स्वागत. सामना चालू करा पंच.
सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये संपल्या. अण्णा 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. रियान उत्कृष्ट गोलंदाज. दुसरा चेंडू सामना करेल तो अण्णा आणि टोळा चेंडू 6 धावा. षटका. चेंडू सामना करेल तो अण्णा. उत्कृष्ट फलंदाज. त्याचप्रमाणे गोलंदाजही तेवढाच हुशार आहे. सहा धावा. षटका. चेंडू. चला पुढील होणारा सामना. पुढील चेंडू. वाईट चेंडू. पुढील चेंडू. निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाहीये. स्वप्नील बाळागावाने अंदाज आणि मारुती तात्याला विनंती आहे की आपण कॉन्फरन्ससाठी यायचंय. आणि गगन चुंबी षटका. स्वप्नील बाळागावाने आपला जर या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये कर्णधार नाही आला तर आपल्याला 5 रनांची पेनल्टी राहील. त्याचप्रमाणे मारुतीचा पवार आपल्याला विनंती आहे की आपला कर्णधार ठिकाणी पाठवायचा आहे. 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी जर आपला कर्णधार नाही आला तर 5 रनाची पेनल्टी म्हणजे पेनल्टीच. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाहीये. दुसराही पॉवर प्ले. पुढील चेंडू. 2 मिनिटांमध्ये नाही आलं त्यांना माहिती 5 रन देणार माहिती देणार मी. झेलबाद. 2 मिनिटांमध्ये जर स्वप्नील बाळागावाने आपण नाही आला त्याची नोंद घ्या. या ठिकाणी जो शब्द आहे तोच आम्ही आयोजका ठिकाणी देणार. याची नोंद घ्यायची आहे आणि आपलं पद द्यायला लागणार आहे आम्हाला माहिती आहे. अजूनही 1 मिनिट. पुढील चेंडू. खेळायला तो आणण्याचा लागतो प्रणव. हा धन्यवाद. निर्धाव चेंडू. या ठिकाणी दोन्ही संघ असे चांगले संघ आहेत. स्वप्नील बाळागावाने अब्दोज आणि मारुती पवार किंग्स. सांगून ठेव शाबास.
कुरसिंगावचे उपसरपंच मान्य रावशेठ चंद आपल्याला विनंती की आपण गचा क्षेत्ररक्षण गचा आता कॅच सुटलाय. प्रणव दाखवून देईल की प्रणव काय करतो आणि काय करू शकतो. कुरसिंगावचे माजी उपसरपंच मान्य रावशेठ चंद आपल्याला विनंती की आपण टॉर्च वडवण्यासाठी इकडे यायचंय. पुढे भारताचे पवार किंग्स आणि स्वप्नील बाळा गावाने आताच संघ मालक आलेत. बाळासाहेब गावाने काटा लगेच हा गोलंदाजी. पंच रन किती आता वाईटचा एक आणि ठीक आहे ह्याच्या यायचा वाईट आहे. बॉलर चेंडू कोणती जाऊ नाही. तीस तुमच्यात किती आहेत. हा एकच वाईट आहे बरोबर. 29 50 राहिलं काय 50 संध्याकाळी 12 दोन षटकानंतर संघाची धावसंख्या 29. संघाचं 30 षटक घेऊन आलाय तो. अरे 29 की मग तुला काय 30 ऐकू आलं का बाहेर आयला का इश्के. वर येत अजून टायमिंग 5 षटकार फक्त बाकीचे रन होते. या ठिकाणी बॉलिंग टीमचा आहे ना. हा हायवर नाही तर लगेच 5 रन पेनल्टी दिली असते तुम्हाला. हा सोप्पा गेलं नव्हतं आणि 4 धावा चौकार. काका शबाश. पुढील चेंडू अरे काय काका घेऊन चौकार. तुफानी फलंदाज विशाल काका आरपळे आपली बॅट अशी चालव द्या. पुढील चेंडू त्यांचं निर्धाव चेंडू तिकडे काका निर्धाव चेंडू क्वालिटी षटकार. हीच ती दशक अजूनही जागी. आपलं पुणे जिल्ह्यामध्ये नाव गाजवलं आहे काकाने. बघून मार जा एवढा बॉल 12 बॉल आहेत अजून. पुन्हा एकदा षटकार. काका पाणी देऊ का. 3 षटकानंतर संघाची धाव संख्या 49. 49. पाणी 12 बॉल पुढील चेंडू पुढील चेंडू एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण.
चालते बघून बघा. संघाचं चौथं षटक घेऊन आलाय तो ओमकार. आणि षटकार 120 मीटर. ए पणे सारखं ते बघ. ते बघा बॅटिंग. दोन्ही उद्या दोन फक्त. बॉय बॅटिंग आहे बॅटिंग. पुढील चेंडू सामना करत होता प्रणव. कॅच हा मागात पडलेला आहे आणि तुम्हाला कळलं कॅच का असतो. कॅच का असतोय आता कळलं असेल तुम्हाला. मगाशी म्हणलं प्रणव हा पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेला प्लेअर आहे. आज त्याने आपल्या स्वतः जीवावरती भरपूर ठिकाणी नाव कमवलेलं आहे. त्या पणे बॅटिंग बघा. शाबास. 3 मध्ये 2 उद्या 3 मध्ये 2. चांगल्या बॉलरला मारणं म्हणजे जोक नाहीये. बॉलर आहे तो ओमकार कांबळे. पुढील चेंडू. हा शाबास शाबास चल. बाहेरून सांगू नका 5 रनांची पेनल्टी जाईल. ते पंच आहे त्याची नोंद घ्यायची. इथे काय येणे काय मी. पुढील चेंडू आणि डोला चेंडू यावरती एकदा पूर्ण. दुसरा प्रयत्न नाही. एकच धाव. पुढील चेंडू बस 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 बस. काका. त्यावरती नो बॉल. फ्री हिट राहील. आताच या 2 धावा. पळून 1 आणि 9ची 1. इथे काका. तो पाणी पर्यंत आहे काका. मस्त मस्त. 2 धावा 4 षटकानंतर. $69 69. पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या हो येऊ गाव पंच. आज आपली ओळख निर्माण करणार गणेशजी दादा कामठे. पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे. पुढील चेंडू टाका लवकर चला. बसून पाणी प्या. प्रणवचा कॅच हा तुम्हाला मागत पडलेला आहे आणि प्रणव हा शेवटपर्यंत ऐकणारा प्लेअर नाही. पुढील चेंडू पंच चालू करा. हेड बॉल. शाबास शाबास शाबास. हेड बॉल आहे. सामन्याला सुरुवात. शांत गतीने चाललेला हा सामना. निर्धाव असा चेंडू यश यांचा. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि षटकार. सारी खाल्लं जावा. 3ला 2 येऊ दे. 3 बॉल आहेत अजून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्वरित सामना चालू करा. सगळ्या संघांना विनंती की ही इनिंग झाल्यावरती आपण 2 मिनिटं क्षेत्ररक्षण लावायचे. अन्यथा 5 रन पेनल्टी. हा बरोबर. वाईट चेंडू. बॅटिंग आहे. बाहेर 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 माग. नाही नाही माग ठीक आणि धावा. गंजाराम क्षेत्ररक्षण.
असेल कॅच सुटल्यानंतर काय होतं याची सर्वांनी दखल घेतलेली आहे. बघा कॅच सुटल्यावरती काय होतं. षटकार 6 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. झेलबाद षटक संपलेलं. संघाची धावसंख्या 88 जिंकण्यासाठी 89 धावांचं लक्ष्य. 3 चेंडू 89 धावा. चला काका लवकर परत बाहेर या आणि लाईन शिर लगेच 1 मिनिटात आतमध्ये जायचं. 1 मिनिटाचा अन्यथा 5 रनाची बिल्डर अण्णा. हा याला म्हणतात शिस्त. टाळ्या टाळ्या वाजवा कारण की याला म्हणतात शिस्त. असा हा आयोजकांचा स्ट्रिक्टपणा आहे. कारण की पहिल्यापासून संयोजकांची स्ट्रिक्ट भूमिका आहे. खुर्च्या इकडे आणा. 2 खुर्च्या बसलेल्या विनंती की थोडं सहकार्य करा कारण की या ठिकाणी आयोजकांना खुर्च्या लागतात. घातली का आणा खुर्च्या आण रे बाळा 2. धन्यवाद. कारण की या ठिकाणी लेण्यासाठी आज खुर्च्या कमी आहेत. काल 50 खुर्च्या होत्या पण त्या परत काही कारणास्तव कार्यक्रम असल्यामुळे त्यांना माघारी दिल्या. धन्यवाद. उत्कृष्ट काम केल्याबद्दल. असंच आयोजकांना आपण सहकार्य करावं. BSM वायफाय इंटरनेट कनेक्शन आम्हाला फ्री मध्ये आपण दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. कशी आहे शिस्त गणेश दादा. एक मिनिट थांबा. द्या अजून एक आतमध्ये 2 बॉल आहेत ना. ऐका द्या माघार द्या बॉल काका. बॉल साठी मी ना काय करतो माहिती का आता फक्त जिथं पडणार आहे का ज्यांनी बॉल सौजन्य केला असे ते सुहास शेठ मोरे. मॅन ऑफ द मॅच हे दिले जाणार आहे. हा सामना संपल्यानंतर प्रत्येकाचं काढलं जाईल. कुणाला मॅन ऑफ द मॅच आहे. ते तिथेच बसलेत का गेले का नाही मला सांग व्यवस्थित सांगत मी सांगितलं डिटेल मध्ये कसं कर काय कर लगेच 1 मिनिटामध्ये म्हणजे झाला पाहिजे. मला समजून सांगितलं फक्त. नाही नाही मॅन ऑफ द मॅच पहिला जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाणार आहे. ये ना वर मग तुला काय काम धंदा नसेल तर. ओके ऑटो फोकस येते बघ खटका आहे. सामन्याच्या ठिकाणी सुरुवात संघाचं वरती खाली कर सगळ्या मलिंगा त्यांनीच केलाय तो. खाली कर तू खाली का बरं इन्फिनिटी आहे ना खालचा हा म्हणजे ना ऑटो फोकस क्लिअर नाही. हा आणि ऑटो फोकस मध्ये ना ते क्लिअरला ऑटो फोकस करा ब्लर जातं. त्याला खाली कर खटका एकदम खाली कर एकदम खाली. सॉरी थांबा. हे फिल्टरचं 2 वर होतं हे ना फोकस ना चेंडू आणि आउट. खाली नाही जात. थांब 1 मिनिट आलो. फोकसचं बघतो त्याचं बाई पेनल्टी काल स्ट्रिकपणे दिलेली आहे आणि आत्ताही सामने
चांगल्या पद्धतीने चालले Focus तेवढेच राहतं. बरोबर आहे का बाळासाहेब गव्हाणे कस्तुरी हॉटेलचे मालक बाळासाहेबजी गव्हाणे इन्फिनिटी आलं नाही ते इन्फिनिटी येतं मग तू जसं फिरवशील स्पीडमध्ये बस एवढीच फ्रेम ठेव असं घे आणि असंच फिरव काय पण नाही तर थोडं आउट करून फिरवायचं. आयोजक कळलं ना सांगतील मग त्याला करतो. तसं या ठिकाणी सांगितलं जाईल बस ब्लर नाही पुढील जाणार चेंडू पकड ताटची काय नाही पुढील चेंडू मलिंगा सामना करेल तो ऋषिकेश मला तसं नाही मला तसं बसायलाच लागतंय करतो काय वाईट चेंडू ते स्टँड आहे ना लय हे बाकरले तुला दुसरं स्टँड दिलं असतं ना ते तुला लय भारी अजून आउट कर आउट कर आउट कर आउट कर खाली स्क्वेअर फुट बस इन कर इन कर इन कर बस एवढंच राहू दे एवढीच भारी दिसलं पाहिजे जास्त झूम नको करू हा फिरो हा फिरो बोलला जोरात फिरो चेंडू. जोरात फिरो हा यावरती आला एक का? धाव लगेच फिरो पूर्ण हा लगेच फिरो बस तुला आहे ना इकडे पण लक्ष ठेव इकडे आणि इकडे दोन्हीकडे दिसते ना आपल्याला त्याला इथं बॉल येणार आहे ना फक्त फिरून इकडं खाली मग फोकस वगैरे करायला लागते ना पण इथे. फोकस झूम झूम आउट तेच सॉरी हा घे फिरो आताच्या फिरो फिरो सुरक्षण हा, जाऊ दे त्यावरती एक धाव हा, पूर्ण, हळूहळू जाऊ पुढचा जाऊ प्रयत्न, जाऊ दुसरी जाऊ धाव पूर्ण. बस आणि वरती टाकणार आहे ना वरती फिरव डायरेक्ट हा बस डायरेक्ट वरती फिरवायचं बॉल ऑटोमॅटिक येणार कारण बॉल टाकताना स्लो दोन धावा. पण हाणला ना लई स्पीडमध्ये जातो रिव्हर्स येताना स्लोमध्ये चार जातो चेंडू हाणताना स्पीडमध्ये जातो हाणताना स्पीडमध्ये फिरायचं आणि घेताना स्लोमध्ये शंपर व्हायचं हा आधी जेव्हा टाकलं ना बॉल निर्धाव चेंडू उत्तरडी बघ बरं का उत्कृष्ट अशी गोलंदाजी मलिंगा यांची तू करा आरामात मी खाली बघतो पुढील चेंडू क्षेत्ररक्षण कॅच किती मागात पडू शकतो तुम्ही पण बघू शकता आता आत्ताच्या चेंडूवरती पंच 2 धावा आहे ना दोन ओके 2 धावा एक षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 6 क्षेत्ररक्षण लावून घ्या पुढील चेंडू पॉवर प्ले सर्वात मागडा खेळाडू विशाल काका हरपळे संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो विशाल काका आणि टोलला चेंडू यावरती वायर आहे 6 धावा षटकार पुढील चेंडू आणि यावरती टोलला चेंडू चौकार निर्धाव चेंडू नो बॉल आहे पंच ठीक आहे नो चेंडू
एक धाव. काल टिळा झाला त्याचा, त्यामुळे आज बॅटीला बॉल लागत नाहीये. पुढील चेंडू काकाचा सामना करेल तो आणि थ्रीट होती. 2 धावा. सही आहे. कोण आहे तुम? बोलला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाही आणि एकच धाव. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू यावरती खेळबाद. चला लवकरात चला. आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच मारुती मामा पवार आपलं विनंती आहे की 1 मिनिटात क्षेत्ररक्षण लावायचं. ही मॅच संपल्यानंतर 1च मिनिट दिला जाईल. 2 मिनिटं नसतील, 1च असतो मिनिट. ती बाहेर आली की लगेच बबलू तात्या परदेशी आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी यायचंय. पुढील चेंडू चार धावा. बबलू तात्या परदेशी आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी यायचंय. पुढे लावली बार. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 24. बॉलर आला तो अण्णा शैलेश अण्णा स्टार. असा सामना करेल तो ऋषिकेश. कटिंग तर विराट कोहली गत केली तू. निर्धाव चेंडू. आकाश हरपळे टायगर्स हे अडचणीत. रक्षण. बॉल गावत नाहीये. शेवट गावला 2 रन. निर्धाव असा चेंडू. आणि 6 धावा. षटकार. उत्कृष्ट पंच. बबलू दादा परदेशी आपल्याला विनंती की आपण इकडे यायचंय. 150 उडर षटकार. पुढील चेंडू आणि षटकार. 6 धावा. चला 3 षटकार. अजून एक चेंडू शिल्लक. झाली का? ओव्हर झाली. सॉरी स्कोर 3 षटकानंतर 44. अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि 45 धावा करायच्यात. 12 चेंडू 45 धावा. बॉलरने मलिंगा
रोहन उर्फ मलिंगा. त्यांचा सामना चालू करा. पुढील चेंडू वाईट चेंडू आणि 4 धावा चौकार. अजूनही 11 चेंडू शिल्लक. सामना सांगू शकत नाही कोण जिंकेल. एक धाव. पुढील चेंडू चेंडू यावरती एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. निर्धाव चेंडू बॉलरला कोणत्याही प्रकारे. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू यावरती 4 धावा. चार षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 बॉल. पंच या ठिकाणी 1 बॉल राहिलेला आहे. थांबा 1 मिनिट. फोर झालेली आहे. 2 डॉट आहेत. हा नंतरचे लागोपाठ 2 डॉट आहेत. 1 मिनिट सांगतो. 6 चेंडू 33. चालू करा पंच सामना. संघाचं शेवटचं षटक घेऊन आला तो दत्तू. उर्फ सोनू. निर्धाव चेंडू एकच धाव. मारुती तात्या पवार आपल्याला विनंती की आपण तयार राहायचंय. हा संघ बाहेर आल्यानंतर आपण लगेच 1 मिनिटात जायचंय आणि तडाखेबाज 2 फलंदाज या ठिकाणी पाडू देत. निर्धाव वाईट चेंडू. वाईट चेंडू. काय पंच खालचं पंच सांगा तुम्ही. डॉट बॉल आउट आहे का? आउट. हा 2 मिनिटं थांबा. काय करायचं 1 मिनिट. कुंदन वरच्या अंपर काय लावून देतोय कटआउट. कुंदन डिसिजन घे. तू सांगा तिथे जाऊन त्याला विचार. तू दे जा ना कटआउट. माझी वाय देतोय परत म्हणतोय कट झालाय. नाही आउट नाही. निश्चित वादी वाईट दिलाय परत आउट देतोय.
काका जरा सहकार्य करा. धन्यवाद काका. पंच लक्ष ठेवा जरा. वाईट बॉल. हा वाईट आहे. पुढचा चेंडू. आणि हा खणखणीत असा षटकार. इशी 17 चेंडू मध्ये 46 धावेवरती खेळतोय. या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला हा चेंडू. 4 चेंडू झालेले. पुढचा चेंडू आणि हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या प्रयत्नात चुकलेले आहेत ते. रबर ओव्हर टाकलेली ती सोन्या शिंदलकर यांनी आणि मारलेला हा 100 मीटर लांबचा हा षटकार. 20 चेंडूत 52 धावांची खेळ करून नाबाद राहिलाय तो ऋषी. आणि विशाल काका हरपळे सुपर किक संघाने हा सामना आपल्या खिशात घातलाय. चला क्षेत्ररक्षण कुंदन